Welcome friends. Today we are going to discuss on the design procedure of the quarter joint. In previous lectures we discussing on the joint for knuckle joint and turnbuckle. Now we will going to discuss on the quarter joint. Design procedure of socket and spigot quarter joint we will study here. डिझाइन प्रोसिजर म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे एखाद्या कॉम्पोनंटचे डायमेन्शन्स फाइंड आउट करणं, त्याचा फेल्युअर क्रायटेरिया लक्षात घेऊन त्याला म्हणतोय आपण डिझाइन प्रोसिजर. डिझाइन प्रोसिजर म्हणजे वेगळं काही नाही आहे, त्या कॉम्पोनंटचे डायमेन्शन्स फिक्स करणं म्हणजे डिझाइन. त्याच्यावर जे लोड येणार आहेत, जे स्ट्रेसेस इंड्यूस होणार आहेत, त्याच्यावरून त्याचे आपण डायमेन्शन्स फिक्स करत असतो. Design procedure for socket and spigot quarter joint. This is the figure showing the socket and spigot quarter joint. In that, this is the socket end and this is the socket collar. This is the spigot end inside the socket and this is the spigot collar and this is the rod. Here also a rod. And to assemble spigot end and socket, one quarter is inserted through a slot provided on socket as well as spigot. लक्षात आलं, याची असेंब्ली आहे. मागच्या लेक्चरला आपण याची असेंब्ली बघितलेली आहे, समजावून घेतले की असेंब्ली कशी कशी असतात. तर हे मेन 3 पार्ट आहे त्यामध्ये आणि या 3 पार्टला मिळून हा जॉईंट तयार होते. तर याच्यात नोटेशन्स जे काही दिलेले आहेत ते नोटेशन्स समजून घेणं महत्त्वाचं आहे. हियर tensile load P is acting on socket and another side for spigot rod. P is the load carried by each rod. म्हणजे दोन्ही बाजूला जे दोन रॉड आहेत त्या रॉडवर जो लोड कॅरी होणार आहे, लोड ऍक्ट होणार आहे, तो लोड आपण कन्सिडर केला आहे P म्हणून. लक्षात आलं. हियर स्मॉल d इज द डायमीटर ऑफ इच रॉड. म्हणजे इकडचा जो डायमीटर d आहे, इकडचा जो डायमीटर d असणार आहे. नेक्स्ट d1. Here is the D1. D1 is the outside diameter of the socket. या सॉकेटचा आउटसाइड डायमीटर, सॉकेटला 2 डायमीटर असणार आहेत. एक असणार आहे आउटसाइड बाहेरचा डायमीटर, दुसरा असणार आहे D1 इनसाइड डायमीटर ऑफ सॉकेट. लक्षात आलं. हा D2 जो आहे हा डायमीटर ऑफ स्पिगॉट और इनसाइड डायमीटर ऑफ सॉकेट असं आपल्याला म्हणू शकतोय, कारण स्पिगॉटचा आउटर डायमीटर म्हणजेच सॉकेटचा इनसाइड डायमीटर असणार आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. D3. नेक्स्ट इज द D3. D3 मीन्स आउटसाइड डायमीटर ऑफ स्पिगॉट कॉलर. स्पिगॉट कॉलरचा आउटसाइड डायमीटर. लक्षात आलं. हा झाला स्पिगॉट एंड, हा झाला स्पिगॉट कॉलर. नेक्स्ट D4. D4 इज द डायमीटर ऑफ द सॉकेट कॉलर. सॉकेटची जी कॉलर आहे त्याचा डायमीटर असेल D4. नेक्स्ट T1. T1 इज द थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर. स्पिगॉट कॉलरची थिकनेस असणार आहे. T इज द थिकनेस ऑफ क्वार्टर. या ठिकाणी आपल्याला क्वार्टरची थिकनेस विजिबल नाही आहे, पण क्वार्टरला युनिफॉर्म थिकनेस असणार आहे, ती आपण कन्सिडर करणार आहे नोटेशन T न. नेक्स्ट B इज द विड्थ ऑफ द क्वार्टर. आता क्वार्टरची विड्थ जर बघितला तर याला एक टेपर प्रोव्हाइड केला आहे. जी विड्थ आपण कन्सिडर केली आहे ती मीन विड्थ आहे किंवा त्याला आपण ॲव्हरेज विड्थ म्हणू शकतोय, कारण ही विड्थ खाली कमी असणार आहे, वरती जास्त असणार आहे. आपण कन्सिडर केले आहे सेंटरला, म्हणजे ॲव्हरेज विड्थ आपण कन्सिडर केले आहे, मीन विड्थ कन्सिडर केले आहे आपण. L इज द लेंथ ऑफ द क्वार्टर. क्वार्टरची लेंथ काय असणार आहे. ए हा काय आहे, डिस्टन्स फ्रॉम एंड ऑफ स्लॉट टू द एंड ऑफ स्पिगॉट. डिस्टन्स फ्रॉम एंड ऑफ स्लॉट टू द एंड ऑफ स्पिगॉट पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स असेल ए. म्हणजे स्लॉट जिथपर्यंत आहे, स्लॉटचा जो एंड आहे तिथून स्पिगॉटच्या एंड पर्यंतचं डिस्टन्स. लक्षात आलं. C is the, here is the C is the thickness of socket collar beyond slot. सॉकेट कॉलरची जी थिकनेस आहे स्लॉटच्या पलीकडच्या बाजूला ती असेल C. म्हणजे इकडं असेल A, इकडं असेल C. त्यानंतर नेक्स्ट आहे जे स्ट्रेसेस आपण कन्सिडर करणार आहे यामध्ये तो असेल टाऊ, म्हणजे परमिसिबल शियर स्ट्रेस फॉर क्वार्टर मटेरियल न्यूटन पर mm² मध्ये असणार आहे तो.
सिग्मा टी असेल परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस फॉर रॉड मटेरियल टेन्साईलमध्ये फेल होणार आहे, न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये असणार आहे. आणि क्रशिंग स्ट्रेस असेल सिग्मा सी के, परमिसिबल क्रशिंग स्ट्रेस फॉर वॉटर मटेरियल. आणि ज्या ठिकाणी क्रशिंग होणार आहे त्यासाठी आपण वापरणार आहे सिग्मा सी के. अशा पद्धतीनं हे नोटेशन सगळे आहेत. नोटेशन जर समजले तर त्याची डिझाईन प्रोसिजर मित्रांनो समजणार आहे. लक्षात घ्या, नोटेशन पहिल्यांदा समजावून घ्या. हेच नोटेशन आपण पुढं वापरणार आहे प्रत्येक डिझाईनला. त्यामुळे नोटेशनचं मिनिंग, कुठल्या डायमेन्शनला आपण काय काय म्हणलेलं आहे हे लक्षात ठेवावं लागणार आहे आपल्याला. ओके, फर्स्ट वी विल गोइंग टू डिझाइन ऑफ रॉड और डायमीटर ऑफ रॉड विच इज डिनोटेड ॲज स्मॉल डी. म्हणजे हा जो स्मॉल डी आहे हा आपण पहिल्यांदा फाइंड आउट करणार आहे, कारण हा त्याचा स्मॉलेस्ट डायमीटर असेल. लक्षात आलं, हा पहिल्यांदा आपण डिझाईन करणार आहे. स्मॉल डी कुठं आहे तर तो इथे दिला आहे स्मॉल डी. लक्षात आलं. स्ट्रेंथ ऑफ रॉड कन्सिडरिंग टेन्साईल फेल्युअर, म्हणजे टेन्साईल फेल्युअर आपण कन्सिडर करणार आहे. त्याचा क्रॉस सेक्शन जर बघितला तर असा क्रॉस सेक्शन असणार, डायमीटर असणार आहे स्मॉल डी, आणि हा असेल तो रेजिस्टिंग एरिया असणार आहे. एरिया किती असणार आहे, π/4 डी स्क्वेअर असेल. स्ट्रेस जो आहे, स्ट्रेस म्हणजेच काय, लोड अपॉन एरिया, P/A, म्हणजेच जो स्ट्रेंथ जो असेल रेजिस्टिंग स्ट्रेंथ काय असणार आहे, P = सिग्मा × A असेल. म्हणजे सिग्माची व्हॅल्यू सिग्माची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला स्ट्रेस या ठिकाणी कन्सिडर करावं लागणार. स्ट्रेस कुठला आहे, टेन्साईल स्ट्रेस आहे, आणि एरिया असेल तो π/4 डी स्क्वेअर. ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे, पीचं इक्वेशन π/4 डी स्क्वेअर × सिग्मा टी, याला म्हणतो इक्वेशन 1. फ्रॉम दिस इक्वेशन 1 डी कॅन बी कॅल्क्युलेटेड. याच्यावरून आपण हा डी जो आहे हा आपण कॅल्क्युलेट करणार आहे. लक्षात आलं. पहिल्यांदा लक्षात आलं मित्रांनो, ही पहिली स्टेप आहे. पहिलं डायमेन्शन आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे, जे रॉडचं डायमीटर असणार आहे, आणि हा टेन्शनमध्ये फेल होणार आहे. नेक्स्ट, डिझाईन ऑफ स्पिगॉट एंड. स्पिगॉट एंड डिझाईन करणार आहे आपण सेकंड स्टेपमध्ये. त्यामध्ये पहिला क्रायटेरिया जो आहे, कन्सिडरिंग फेल्युअर ऑफ स्पिगॉट अंडर टेन्शन. म्हणजे हा जो स्पिगॉट कॉलर आहे, या ठिकाणी सेपरेट मी फिगर दाखवली आहे स्पिगॉट कॉलरची. हा जो स्पिगॉट कॉलर आहे हा टेन्शनमध्ये फेल होणार आहे असं आपण या ठिकाणी कन्सिडर केला आहे. तर हा जो स्पिगॉट कॉलर तुम्हाला मध्ये दिसतो इथं, हा काय स्पिगॉट कॉलर आहे, किंवा स्पिगॉट एंड याला आपण म्हणू शकतोय. हा एवढा, हा त्याचा कॉलरचा पोर्शन आहे, आणि हा रॉड असणार आहे. बरोबर. हा येलो कलरमध्ये स्पिगॉट काढला आहे, हा स्पिगॉट आपण आता डिझाईन करणार आहे. आणि हा स्पिगॉट जो आहे हा टेन्शनमध्ये फेल होणार आहे. म्हणजे विकेस्ट एरिया कुठं यायचा तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं इथं, हा विकेस्ट सेक्शन असणार आहे, आणि या ठिकाणी तो फेल होणार आहे. फेल झाल्यानंतर त्याचा क्रॉस सेक्शन असणार आहे या पद्धतीनं. हा असेल रेजिस्टिंग एरिया त्याचा. बरोबर. तो काय असेल, रेजिस्टिंग एरिया π/4 d2² - d2 × t. म्हणजे हा पूर्ण जो आहे हा π/4 d2² - d2 का, कारण ही लेंथ एवढी आपल्याला मायनस करावी लागणार आहे. लेंथ × ही विड्थ, ही थिकनेस t. लक्षात आलं. ही आपण या ठिकाणी मायनस केली, म्हणजे हा आपला एरिया मिळाला. याच्यावरून आपण काढू शकतो स्ट्रेंथ ऑफ द स्पिगॉट अंडर टेन्शन. स्ट्रेंथ काय असेल, सिग्मा टी × A असेल. एरिया काय असेल, π/4 d2² - d2 × t. तो आहे असं इथं पुट केला आपण, सिग्मा टी, इक्वेशन नंबर 2. हे दुसरं इक्वेशन आपल्याला मिळालं. फ्रॉम इक्वेशन नंबर 2 d2 और t कॅन बी कॅल्क्युलेटेड. d2 किंवा t आपण याच्यातून कॅल्क्युलेट करू शकतोय. पण ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये जर बघितलं, थिकनेस जी आहे क्वार्टरची, म्हणजे टी जो आहे हा d2/4 कन्सिडर केला जातोय. लक्षात आलं. थिकनेस जी आहे ती d2/4 डायरेक्टली कन्सिडर केली जाते. म्हणजे d2 एकच आपल्या या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. d2 जर मिळाला तर आपल्याला डायरेक्टली टी हा मिळून जाईल, कारण टी हा d2/4 असणार आहे. नेक्स्ट, कन्सिडरिंग शिअरिंग फेल्युअर ऑफ स्पिगॉट ऑर रॉड एंड. हा जो स्पिगॉटचा एंड आहे याच्यातला हा बाजूला काढला आहे, याच्यातून शिअरिंग फेल्युअर होणार आहे. आणि हे शिअर जे आहे डबल शिअर आहे. म्हणजेच हा एवढा जो पोर्शन असेल, हा एवढा पोर्शन स्लाइस होऊन बाहेर येणार आहे. बाहेर आल्यानंतर तो या पद्धतीने दिसणार आहे. लक्षात आलं. आणि दोन्ही बाजूला होणार आहे, या बाजूला सुद्धा होणार आहे आणि याच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा होणार आहे. म्हणजे हा जो रेजिस्टिंग एरिया आहे, हा रेजिस्टिंग एरिया त्यावेळी असणार आहे. याची हाईट जी आहे ही असेल d2 म्हणजेच याचा डायमीटर असेल स्पिगॉट एंडचा, आणि हा असेल, हे डिस्टन्स असेल डिस्टन्स A असणार आहे. लक्षात आलं. कारण A एवढा पोर्शन स्लाइस होऊन बाहेर येणार आहे, याची लेंथ असेल ती. शिअरिंग स्ट्रेंथ ऑफ स्पिगॉट
P इज इक्वल्स टू टाऊ इंटू ए, रेजिस्टिंग एरिया काय असेल D2 इंटू ए, दोन्ही बाजूला म्हणून काय म्हणलाय ट्वाईस म्हणलेला आहे, डबल शेअर आहे. P इज इक्वल्स टू टाऊ इंटू ए, व्हॅल्यू पुट केल्या आपल्याला P मिळाला. लक्षात आलं. याच्यावरून आपण शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी आपण चेक करू शकतोय. नेक्स्ट, कन्सिडरिंग क्रशिंग ऑफ स्पिगॉट एंड और क्वार्टर. स्पिगॉट एंड जो आहे किंवा जो क्वार्टर आहे तो या ठिकाणी आपण डिझाईन करणार आहे आता, आणि तो क्रशिंगमध्ये फेल होणार आहे असं आपण कन्सिडर केलेला आहे. कन्सिडरिंग स्ट्रेंथ ऑफ स्पिगॉट, हा जो स्पिगॉट आहे म्हणजे क्वार्टर ज्या ठिकाणी इन्सर्ट केलेला असणार आहे त्या ठिकाणी तो क्रशिंगमध्ये म्हणजे पावडर फॉर्ममध्ये फेल होणार आहे, आणि त्याचा जो एरिया असेल तो एरिया कुठला असेल तर तो हा रेजिस्टिंग एरिया असणार आहे, त्याच्यामध्ये क्वार्टर इन्सर्ट केलेले असणार आहे. लक्षात आलं मित्रांनो. म्हणजे एरिया काय झाला D2 इंटू टी हा झाला एरिया. क्रशिंग स्ट्रेंथ किती असेल सिग्मा सी इंटू ए, व्हॅल्यू पुट केल्यानंतर D2 इंटू टी इंटू सिग्मा सी और सिग्मा सी के. फ्रॉम इक्वेशन 4 सिग्मा सी के कॅन बी चेकड. आता हे व्हॅल्यू चेक करायचे म्हणजे काय करायचे आहेत तर या ठिकाणी जी व्हॅल्यू असणार आहे सिग्मा सी केची ही परमिसिबल स्ट्रेसपेक्षा कमी असायला पाहिजे. परमिसिबल स्ट्रेसपेक्षा जास्त येत असेल तर डिझाईन आपलं फेल असणार आहे, त्यामुळं ही व्हॅल्यू नेहमी कमी राहायला पाहिजे. जर कमी राहत नसेल तर करस्पॉन्डिंग याचे डायमेन्शन्स आपण इन्क्रीज करून डिझाईनला सेव्ह करणार आहे. प्रॉब्लेम सोडवत असताना हे आपल्याला लक्षात येईल. नेक्स्ट आहे डिझाईन ऑफ स्पिगॉट कॉलर. म्हणजे स्पिगॉटची ही जी कॉलर आहे ही कॉलर आपण आता डिझाईन करणार आहे. कॉलर म्हणजे कुठला तर या ठिकाणचा इथला पोर्शन. लक्षात आलं. जी थिकनेस किती आहे टी आहे आणि याचा डायमीटर जो आहे हा D3 आहे. पण हा जिथं फेल होणार आहे तो आपण शेअरिंग फेल्युअर कन्सिडर केला आहे, म्हणजे याच्या आतल्या बाजूला हा या ठिकाणी इथं फेल होणार आहे असं कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे एरिया काय झाला याचा पाय D2 इंटू T1. लक्षात आलं. सर्कम्फरन्स याचा पाय D2 इंटू T1 या ठिकाणी तो शेअर होणार आहे. शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ स्पिगॉट कॉलर P इज इक्वल टू टाऊ इंटू ए, एरिया आपला माहित आहे पाय D2 इंटू T1 इंटू टी. हा P मिळाला. फ्रॉम इक्वेशन नंबर 5 T1 कॅन बी कॅल्क्युलेटेड. T1 जो आहे आपण हा या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे. फिगर सेल्फ एक्सप्लेनेटरी काढले आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, त्यामुळे व्यवस्थित याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. डायमेन्शन जर लक्षात येईल, फेल्युअर जर लक्षात आलं तर डिझाईन करणं हे सोपं आहे. आणि ही डिझाईनची प्रोसिजर आहे, हीच डिझाईनची प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. नेक्स्ट, कन्सिडरिंग क्रशिंग फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर. स्पिगॉट कॉलर जो आहे हा क्रशिंगमध्ये फेल होणार आहे, म्हणजे ह्याची जी आउटसाईड आहे ती आउटसाईड फेल जी होणार आहे D2च्या बाहेरचा पोर्शन, म्हणजे हा जो मधला हा D2 आहे त्याच्या बाहेरचा पोर्शन हा रेजिस्टिंग एरिया झाला, हा जो फेल होणार आहे. लक्षात आलं. एरिया काय झाला याचा या सेक्शनचा π/4 D3 स्क्वेअर मायनस D2 स्क्वेअर हा झाला एरिया. क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ स्पिगॉट कॉलर क्रशिंग स्ट्रेस इंटू एरिया, व्हॅल्यू पुट केल्या आपलं इक्वेशन मिळालं P इज इक्वल्स टू π/4 D3 स्क्वेअर मायनस D2 स्क्वेअर इंटू सिग्मा सी के. फ्रॉम दिस इक्वेशन द डायमीटर ऑफ द स्पिगॉट कॉलर D3 कॅन बी कॅल्क्युलेटेड. D3 आपल्या या ठिकाणी मिळणार आहे. नेक्स्ट आहे डिझाईन ऑफ सॉकेट. आता सॉकेट आपल्याला डिझाईन करायचा आहे. कन्सिडरिंग फेल्युअर ऑफ सॉकेट अंडर टेन्शन. हा जो सॉकेट आहे हा सॉकेट टेन्शनमध्ये पहिल्यांदा फेल होणार असं पण कन्सिडर केलेला आहे. सॉकेटचं डायमेन्शन जर बघितलं तर आतलं डायमेन्शन काय आहे D2 आहे, बाहेरचं D1 आहे, आणि याच्यामध्ये एक स्लॉट प्रोव्हाइड केला आहे. ज्या ठिकाणी स्लॉट आहे त्या ठिकाणी हा इथं ब्रेक होणार आहे टेन्साइलमध्ये. लक्षात येईल, कारण तो विकेस्ट सेक्शन आहे. मग त्याचा क्रॉस सेक्शन जर भेटला तर या पद्धतीने असणार आहे. रेजिस्टिंग एरिया A इज इक्वल्स टू π/4 D1 स्क्वेअर मायनस D2 स्क्वेअर, म्हणजे एवढा मधला पोर्शन आपण काढून टाकला. त्यानंतर हा पोर्शन आपल्याला एवढा मिनिमाइज करावा लागणार आहे अजून, मायनस D1 मायनस D2 इंटू टी. हा एवढा पोर्शन सुद्धा आपण यातून मिनिमाइज केलेला आहे. तर आपलं इक्वेशन काय मिळणार आहे P इज इक्वल्स टू स्ट्रेस इंटू एरिया, टेन्साइल स्ट्रेस ॲज इट इज, एरिया इथे कॅल्क्युलेट केला आहे आपण, एरिया ठेवला. इक्वेशन 6 याच्यातून आपल्याला मिळणार आहे D1 हा आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे.
या इक्वेशनमधून, इक्वेशन 6 मधून. याच्यानंतर आपण बघणार आहे नेक्स्ट कन्सिडरिंग शियरिंग फेल्युअर ऑफ सॉकेट एंड और कॉलर. शियरिंग स्ट्रेंथ ऑफ सॉकेट, शियरिंग स्ट्रेंथ सॉकेटची आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे. शियरिंग स्ट्रेंथ काय असेल सॉकेटचे, P इज इक्वल्स टू टाऊ इंटू ए. टाऊ म्हणजे शियर स्ट्रेस, ए म्हणजे एरिया. आता हा जो सॉकेट आहे, सॉकेट एंडचा शियरिंग फेल्युअर म्हणजे सॉकेट एंड जो आहे हा फेल कुठं होणार आहे, तर या ठिकाणी इथं फेल होणार आहे असं आपण कन्सिडर करणार आहे शियरमध्ये. म्हणजे यातला जो पोर्शन आहे हा स्लाइस होऊन बाहेर जाणार आहे. म्हणजे कुठला जाणार आहे तो, तर तो इथला पोर्शन जाणार आहे. मधला डायमीटर काय असेल, हा D2 आहे. आउटसाइड डायमीटर D4 आहे. हा झाला रेजिस्टिंग एरिया डबल शियरमध्ये. लक्षात आलं काय झाला, 2 इंटू D4 मायनस D2 इंटू C. व्हॅल्यू पुट केल्या आपल्याला इक्वेशन P मिळालं. इक्वेशन P इज इक्वल्स टू 2 इंटू D4 मायनस D2 इंटू C इंटू टाऊ. इक्वेशन नंबर 7. फ्रॉम इक्वेशन नंबर 7 D4 और C कॅन बी कॅल्क्युलेटेड. हे आपण याच्यावरून D4 कॅल्क्युलेट करू शकतोय किंवा C सुद्धा आपण याच्यावरून कॅल्क्युलेट करू शकतोय. C म्हणजे कुठला, तर हे डिस्टन्स जे इथं आपल्याला दिसते मध्ये, हे डिस्टन्स आहे, डिस्टन्स C. नेक्स्ट कन्सिडरिंग फेल्युअर अंडर क्रशिंग. सॉकेट कॉलरचा जो फेल्युअर आहे तो क्रशिंगमध्ये फेल होणार आहे. हा झाला रेजिस्टिंग एरिया त्याचा. आउटसाइड डायमीटर आहे D4, इनसाइड डायमीटर आहे D2. रेजिस्टिंग एरिया काय झाला, D4 मायनस D2 इंटू T. स्ट्रेंथ P इज इक्वल्स टू सिग्मा C इंटू A. P इज इक्वल्स टू D4 मायनस D2 इंटू T इंटू सिग्मा C. फ्रॉम इक्वेशन नंबर 8 D4 कॅन बी कॅल्क्युलेटेड. D4 आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहे. आणि नेक्स्ट डिझाइन ऑफ क्वार्टर. आता क्वार्टर हा जो आहे हा डबल शियरमध्ये फेल होणार आहे असं आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय आणि तो फेल होत असतोय. कारण सॉकेटचा जो एंड आहे तो एका बाजूला याला ओढणार आहे आणि स्पिगॉटचा जो एंड आहे तो याला दुसऱ्या बाजूला ओढणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय दोन ठिकाणी इथं शेअरिंग होऊन राहायचं. आणि मग त्यावेळी याचा जो रेजिस्टिंग एरिया आहे तो एरिया काय असणार आहे, 2 इंटू बी इंटू टी हा त्याचा असेल एरिया. शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ क्वार्टर P इज इक्वल्स टू टाऊ इंटू ए. P इज इक्वल्स टू 2 इंटू बी इंटू टी इंटू टाऊ. इक्वेशन नंबर 9. फ्रॉम इक्वेशन नंबर 9 B कॅन बी कॅल्क्युलेटेड. डिस्टन्स B आपण या ठिकाणी म्हणजे विड्थ जी आहे क्वार्टरची ही आपण कॅल्क्युलेट करणार आहे या ठिकाणी. लास्ट काही इम्पेरिकल रिलेशन्स आहेत. लेंथ ऑफ द क्वार्टरची जी लेंथ असणार आहे, टोटल लेंथ अप टू हिअर टू हिअर, ही जी टोटल लेंथ आहे ही लेंथ म्हणजे असेल 4D एवढी असणार आहे. आणि डिस्टन्स E म्हणजे इथं हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स E हे असणार आहे 1.2 इंटू D असणार आहे. लक्षात आलं मित्रांनो, ही झाली डिझाईन प्रोसिजर. ही डिझाईन प्रोसिजर वापरून आपण जे ॲक्च्युअल डायमेन्शन्स फाइंड आउट करणार आहे तो असेल याच्यावरचा प्रॉब्लेम, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचा आहे. ओके, थँक्यू.